20 वर्षाच्या निष्ठेला अखेर यश. शिवसेनेचा निष्ठावंत चेहरा शेख नजीर यांना प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी. आमदार अर्जुन खोतकर यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शेख नजीर यांची शहरात स्वतंत्र ओळख निर्माण आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांच्याशी शेख नजीर यांची थेट लढत होणार. आज दिनांक 30 रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेशी अखंड निष्ठा, पक्षासाठी अविरत संघर्ष आणि संघटनात्मक बांधिलकी याचे प्रतीक ठरलेल्या शेख नजीर यांच्या 20 वर्षाच्या राजकीय वाटचालीला अखेर न्याय मिळाला आहे. शिवसेना नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शेख नजीर यांनी आज शिवसेनेच्या वतीनं जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शेख नजीर हे गेल्या 2 दशकांपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी सातत्यानं कार्यरत आहेत. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व संघटनात्मक आंदोलनांमध्ये ते नेहमीच आघाडीवर राहिले. आमदार अर्जुन खोतकर यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जालना शहरात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. पक्षासाठी केलेल्या अथक परिश्रमाची दखल घेत शिवसेनेनं अखेर त्यांना महापालिका निवडणुकीत संधी दिली असून या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 20 वर्षाची निष्ठा, संघर्ष आणि संयम आज फळाला आलाय अशी भावना अनेक शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. शेख नजीर यांची उमेदवारी ही केवळ एका व्यक्तीची नव्हे तर निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सन्मानाची असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक 1 मध्ये ही निवडणूक चुरशीची ठरण्याची शक्यता असून भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे पाटील यांच्याशी शेख नजीर यांची थेट लढत होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे या प्रभागाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून ही लढत प्रतिष्ठेची ठरणार असल्याचं चित्र आहे. एकूणच शिवसेनेनं निष्ठेला प्राधान्य देत दिलेली ही उमेदवारी आगामी महापालिका निवडणुकीत काय रंग दाखवते याकडे जालना शहराचं लक्ष लागून राहिलं आहे. साहेब, माझी प्रतिज्ञा अशी आहे, मला साहेबांनी बीफार्म दिलं, आमचे अर्जुन खोतकर साहेबांनी, आमचे अभिमन्यू साहेब, आमचे विष्णुभाऊ पाचफुले यांचे नेतृत्वाखाली आम्ही 20 वर्षापासून काम करते. आमचे भास्कर आंबेकर साहेब आहे, यांनी आम्हाला लय संधी दिलेली आहे 14-15 वर्षापासून आणि आम्ही काम करायला लागले. आता आम्हाला तिकीट भेटलेलं आहे, तो हे मुद्द्यावर आम्ही काम करन की रस्त्याच्या नाल्या आणि विकास, लाइट, नाली, विकास का पन्ना हमारा ऐसा रहेगा साहब कि हमें अभी बस्ती के अंदर हम जाके आए, लक्कड़कोट के अंदर उसका रोड नहीं, नाली नहीं है. 20 साल से यहाँ नगर सेवक चुन के आ रहे, लेकिन झोपड़पट्टी का विकास हुआ नहीं. सिर्फ विकास हुआ साहब कॉलोनी में विकास हुआ, झोपड़पट्टी का कोई भी विकास नहीं हुआ. 30 साल के अंदर 30 साल से ये लोग यहाँ के लोग पूरा मतदान शिवसेना भाजपा को जाता है, लेकिन एक ने भी विकास नहीं किया और एक की भी गाड़ी की कांच नीचे नहीं उतरती साहब यहाँ. और इसके लिए भाऊ ने हमारे को टिकट दिए कि अभियान हम मेरे को कि टिकट ये तुम काम करेंगे. आगे भी हमने जो 4-5 काम भाऊ को बताए वाले कि भाई ये रोड का काम है, कब्रस्तान का काम है, कुछ नालियों के काम थे, कुछ पाइपों के काम थे, तो हमने हमारे जेब के 100 खर्चे से करे. तो भाऊ ने बोले वैसा काम मत करो, अभी काम डालो, तुम्हारे को काम आने के बाद और तुम्हारे को हम टिकट देंगे और तुमको चुन के भी लेंगे. उसकी हमारे को भाऊ का बहुत बहुत हम टिकट दिए, इसके लिए आभार मानते. और हमारे सबसे पहले जो हमारी ये एनपीडी है, इन्होंने मेरे को बोले भैया तुम खड़े रह रहे तो पीछे लेने का नहीं, टिकट नहीं भी मिला तो आपस खड़े रहो. ये मेरे को रात और दिन साहब 2-2 बजे तक जग रहे मेरे वास्ते साहब. इनको कोई लालच नहीं है, सिर्फ इनका इतना ही कहना है कि भाई हमारे घर में पानी, नल और ये नाली और लाइट इनका मसला है, बाकी ये कोई इससे नहीं लड़ रहे साहब. बस इतनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात.